आपला सामनावीर घेण्यासाठी या मॅन ऑफ द मॅच जुमात्रीतून दिला जातोय। जाऊया अगदी पुन्हा एकदा मैदानावरती जिथे आपण पाहू शकतात अगदी फर्स्ट इनिंगला सुरुवात होती, बॅटिंग करते मैदानामध्ये आपण पाहू शकता। सध्या तरी पठारपाडा टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल कोळेवाडी संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। लेट्स प्ले गेम ऑन मैदानावरती आपण पाहू शकता सध्या तरी सामना अगदी सुरू होत असताना पहिला बॉल स्कोर ऑफ कट परफेक्टली मैदानावरती आपण पाहू शकतोय। बॅटर खेळपट्टीवरती मात्र संजयच्या बॅटमधून अप्रतिम स्क्वेअर कटचा नजराणा आणि सरळ चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 4। चौकार येत असताना आपण पाहताय खेळपट्टीवरती फलंदाज संजयच्या बॅटमधून पठारपाडा संघाच्या माध्यमातून आपण बघू शकता बॅटिंग केली जाते। 5 षटकांचा सामना आहे, त्यामध्ये सध्या तरी बॅट संजयने सुरुवात 4 ने केली आहे। पुन्हा एकदा आपण बघू शकाल अगदी बागफुटला गेलेत, कटकड्याचा प्रयत्न याही चेंडूवरती खूप जबरदस्त आहे। कव्हरच्या क्षेत्रामध्ये 38 सर्कल मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आपण बघताय। एकच धाव मिळाली जाईल। आजची रात्र अगदी फायनलची रात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आणि जरूर पठारपाडा संघाचा जर उल्लेख करायला गेले तर कांबा प्रीमियर लीग देखील सुरू आहे आणि तिथे त्यांचा संघ जर पाहिला गेला तर भरपूर चर्चा येते। म्हणजे जरूर आज तोच अंदाज घेऊन सध्या मैदानामध्ये पठारपाडा संघ या मॅच मध्ये खेळतोय। आपण पाहू शकताय स्कोर बोर्डला 5 धावा ज्या मात्र बॅटिंग करणाऱ्या सध्या तरी पठारपाडा संघाच्या आहेत। वेगवान चेंडू फलंदाज मैदानावरती आपण पाहू शकता थांबून ठेवलेत खेळपट्टीवरती गोलंदाज राम मैदानावरती गोलंदाजी करतायत। डॉट बॉल स्कोरबोर्डला अगदी आपण पाहू शकता 6 धावा ज्या मात्र बॅटिंग करणाऱ्या सध्या तरी या सामन्यामध्ये आपण बघतायत अगदी पठारपाडा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय। स्कोर बोर्डला 6 धावा आहेत। मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता पहिला मंडेटली पॉवर प्ले मध्ये गोलंदाज राम मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात सध्या ऑन बॉलिंग ट्रॅक वरती वेगवान चेंडू बॅटची थोडीशी टॉपेज घेतली त्यानंतर खेळाडूच्या अगदी शरीरावरती चेंडू आकर्षित होत असताना आपण पाहतोय एक रन वेगात दुसरीचा प्रयत्न धावाची संधी फलंदाजाला सोडावं लागेल मैदान लागतोय पहिला विकेट बॅटिंग करणाऱ्या आपण पाहू शकतात पठारपाडा संघाला डिझाईन अगदी पठारपाडा संघाला लागलेला आपण पाहाल मॅच मध्ये मोमेंटिंग विकेट जो मात्र गोलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती गोलंदाज रामला मिळालेला आपण पाहतोय। पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे, भन्नाट वेग समोर मैदानामध्ये मात्र विकेट किपरला बीट केले आणि त्यानंतर वेगाच्या माध्यमातून ट्रान्सफर होईल या धावफलकाला अगदी चौकार अगदी
यस एक्झॅक्टली आपण पाहू शकतायत खेळपट्टीवरती षटक मात्र मैदानावरती इथून समाप्त झालेलं जरूर आपण पाहाल. एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आपण पाहताय. अगदी अरे सर जो आज चेंडू चौकार जो मात्र आपण पाहताय तो बाटकट मधून आहे की बाईज बाटकट जरूर बाटकटच्या माध्यमातून चौकार जो मात्र येत असताना आपण बघताय. स्कोर बोर्डला मात्र इथून सध्या तरी 11 धाबाच्या मात्र बॅटिंग करणाऱ्या आपण पाहू शकाल पठारपाडा संघाच्या आहेत. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहू शकता आमचे डीजे श्याम देखील भरपूर चर्चेत आहेत. जरूर चर्चेतले नाव आहे सातत्याने जर पाहिलं तर आत्ताच्या घडीला ट्रेंड सुरू आहे. आपण बघू शकाल जरूर धप्पा करतर देण्याचा आणि जरूर श्याम दादांच्या माध्यमातून करतर भरपूर चर्चा अशी मात्र धप्पा दिला जातोय त्यांच्याकरता सॉंगच्या माध्यमातून ऑपरेटिंगच्या माध्यमातून. 11 धाबा स्कोर बोर्डला सामन्यामध्ये एका षटकाचा खेळ समाप्त राहिलाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज श्याम इथे ऑन बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेला आपण पाहताय. सध्या गोलंदाजी करणाऱ्या कोळेवाडी संघाच्या माध्यमातून समोर स्ट्रायकर एंडला फलंदाज मैदानावरती जीवन फलंदाजी करतोय. 5 षटकाचा सामना टार्गेट मोठं सेट करावं लागेल या सामन्यामध्ये. अगदी बॅटिंग करणाऱ्या पठारपाडा संघाला राम गेला तर श्याम दाखल झाल्या मैदानामध्ये ऑन बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू फुललेन बॉल समोर वेगात खेळण्याचा प्रयत्न बाटर जीवनचा होता. बरोबर पहिला चेंडू मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीवरती आपण बघू शकताय सध्या श्यामच्या माध्यमातून निर्धारित येतोय. डॉट बॉल इथे फेकला गेलाय मैदानावरती गोलंदाज श्यामच्या माध्यमातून. स्कोर बोर्डला फक्त आणि फक्त 11 धाबा आहेत. मॅच अगदी भरपूर चर्चेचा सुरू आहे सध्या या दोन टीमच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. हो फुलटॉ चेंडू फलंदाज खेळपट्टीवरती आपण बघताय जीवन तिथे बॅटिंग करतोय. कनेक्शन घडलं नाहीये नाराज आहेत नर्वस आहेत स्वतःवरती कारण फुलटॉ चेंडू म्हटला तर फलंदाजासाठी भरपूर फायदेशीर चेंडू आणि त्या चेंडूवरती रन्स आल्या नाहीयेत म्हणजे हा कुठेतरी त्रासदायक क्षेत्र जो मात्र पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या पठारपाडा टीमच्या स्कोर बोर्डला. एकच धाव मिळाली जाते. स्कोर बोर्डला आपण पाहू शकतात पठारपाडा संघ 12 या धावफलकावरती इथे पोहोचला जातोय. 5 षटकांची लढत विकेट पहिल्या स्पेल मध्ये दाबाच्या माध्यमातून गमवल्या त्यामुळे अगदी दबाव जरूर दिसतोय पठारपाडा संघावरती परंतु त्याच दबावला इथून आता हँडल करायचंय. फुल टॉस होता पुन्हा एकदा कनेक्शन अब तसं राहिलं नाहीये. क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचले तिथे दुहेरीचा प्रयत्न आणि बघता बघता मिळाल्या जात आहेत 2 धाबा. मेन अंपायर अगदी अरे सर म्हणतायत की वेस्ट ऑफ पॉइंट नो बॉल इथे चेक करायचा आहे. एक्झॅक्टली आपण पाहू शकाल अंपायर रिव्ह्यू जो मात्र इथून आता वापरला जातोय. टीव्ही अंपायरची मदत जिथे घेतली जाते सध्या. फेर डिलिव्हरी अगदी आपण पाहू शकता चेंडू डीप होतोय. गोलंदाज मैदानावरती जरूर इथून श्याम गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. 2 धाबा मिळाल्यात स्कोर बोर्डला पठारपाडा संघाच्या 14 धाबाच्या मात्र इथे अंकित झालेला आपण पाहताय. मॅच भरपूर जबरदस्त आहे भरपूर चांगलं लढत जी मात्र इथून आपण मैदानावरती पाहतोय. पुढे ठेवतायत खेचून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कनेक्शन अब तसं राहिले नाहीये. लॉंगॉनच्या फिल्डर बॉल वरती पोहोचतायत भेटली जाईल फक्त आणि फक्त एकच धाव. सामन्यामध्ये अगदी दुसऱ्या पावर प्लेचं षटक मैदानावरती प्रगती पथावरती गोलंदाज श्याम गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. या ओव्हर मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी मात्र सध्या तरी गोलंदाज श्यामच्या माध्यमातून केली गेली आहे. पहिल्या षटकामध्ये तितकीच चांगली गोलंदाजी होती. याही षटकामध्ये तितकीच चांगली गोलंदाजी केली जाते आहे. स्ट्रायकर एंडला बाट जीवन हो वेगवान चेंडू तिथे आपण पाहू शकता. पडल्यानंतर चेंडू हलकासा बाहेरच्या दिशेने निघाला. कदाचित तिथून आता लाईन लेंथ खराब असू शकते आणि जरूर व्हाईट बॉल अतिरिक्त बॉलचा वापर मैदानावरती गोलंदाज श्यामच्या माध्यमातून होतोय. स्कोर बोर्डला पठारपाडा संघाच्या 17 धाबा. आजची रात्र सुमारे जर पाहायला गेलं तर अगदी
12:54 म्हणजे 1 वाजायला आता फक्त आणि फक्त 6 मिनिटं बाकी राहिलेत आणि त्यामध्ये सध्या तरी हे घमासान जे मात्र मैदानावरती रमलं गेलं या दोन टीमच्या माध्यमातून. ऑफकटचा वापर पुन्हा एकदा गरकन चेंडू आतमध्ये दसना आपण पाहू शकतोय. बॅटर विलास फलंदाजी करतात तिथे खेळपट्टीवरती मात्र चोरट्या स्वरूपामध्ये एक सिंगल जी मात्र इथून घेतली जाते पठारपठा टीमच्या बॅटर्स कडनं. 18 धाबा स्कोर बोर्डला रन्स बनवावा लागतील. 5 षटकांचा सामना मिनिमम 50 तरी धाबा होणं गरजेचं आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हटलं तर 12 वाजून गेलेत म्हणजे चेस होणं इथे आता कठीण जाणार आहे. खेळपट्टीवरती सध्या तरी अगदी सेकंड इनिंग मध्ये प्रत्येक टीमला लोवा फुल टॉस यू मिस. फलंदाजाने अगदी बॅटचा मोह लपेटला जरूर परंतु कनेक्शन नाही आहे आणि उजवी स्टिक उखडली आहे. बॅट जीवन बाद डीजे संवादात यायचंय. अगदी क्वालिफाय झालेले त्या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. आजची फायनलची रात्र जी मात्र या स्पर्धेची आपण पाहताय अगदी आज बरोबर आपण पाहू शकाल मैदानावरती रेग्युलर फॉर्मॅट संपादित करून त्यानंतर क्वार्टर फायनल सेमी फायनल अशा पद्धतीच्या मॅचेस देखील आपण पाहणार आहोत. 18 धाबा दाफलका भरती 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धाबाच्या माध्यमातून 1 विकेट आला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता क्लीन बोल्डच्या माध्यमातून महत्वपूर्ण विकेट आला म्हणजे पठारपाडा संघ या सामन्यामध्ये थोडासा जर पालकले तर धाब्यांसाठी झटणार आहे इथे चेस करत असताना. अठरा धाबा दाफलका भरतेत. वन साइड इनिंगचा डाव मैदानामध्ये आपण प्रगती पथावरती पाहत आहे. शांतता दिसतीये खेळपट्टीवरती सध्या बॅटिंग करणाऱ्या पठारपाडा संघाची. विलास टाकर एंडवरती फलंदाजी करेल. वेगवान चेंडू बॅट्समॅन चांगला होता कव्हरच्या दिशेला पण तितक्याच वेगातून गोलंदाजी मैदानावरती गोलंदाज खेळपट्टीमध्ये राजच्या माध्यमातून डॉट बॉल. 18 धाबा स्कोर बोर्डला आपण पाहू शकतोय. समोर कोळेवाडी टीम मैदानावरती गोलंदाजी करत असताना अगदी या डाबामध्ये आपण बघतायत पहिल्या 17 मध्ये कमी धाबेवरती जर धाबा रोखल्या पहिल्या इनिंग मध्ये कोळेवाडी टीमने तर शेवटून कदाचित सेकंड इनिंग मध्ये चेसिंग सक्सेस जाऊ शकते आहे. हो इथे देखील स्कोर ऑफ द विकेट करण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये आपण पाहू शकता. आउटसाइड द ऑफस्टिक चेंडू या स्पर्धेमध्ये आपण बघू शकाल वाईडला वाईडच दिला जातो आणि त्यामुळे जरी फलंदाज सफल झाला असेल तरी सुद्धा चेंडू वाईड आहे हे मात्र अगदी ऑफिशियल्स दर्शवत असताना आपण पाहत आहे. व्हाईट बॉलच्या माध्यमातून एक सिंगल जे मात्र दाफलकाला अंकित होती. स्कोर बोर्डला 19 धाबा पठारपाडा टीमच्या. तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती गोलंदाज राज मैदानावरती गोलंदाजी करतोय. हो पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेडली खेळण्याचा प्रयत्न तिथे देखील फलंदाजाला मात्र बीट केलाय. कदाचित रजनी क्रिकेटचा अनुभव नाहीये पठारपाडा टीमला आणि त्याचमुळे सध्या या सामन्यामध्ये आपण पाहू शकताय ही अवस्था राहिली आहे. बॅटर विलास मैदानावरती अगदी नेहमी जर पाहायला गेलं तर डे फॉर्मॅट मध्ये भरपूर चर्चा करतो पठारपाडा संघाकरिता पण आज रात्रीच्या फॉर्मॅट मध्ये कदाचित अनुभव कमी आहे आणि खेळपट्टीवरती देखील थोडीशी शांतता दिसते. हरकत राहिली मिसामिक फटका बसतोय. सॉफ्ट डिसमिसलची दाट शक्यता पकडल्या जाईल. संपला खेळ. विकेट बॅटर विलास बाद.
पण पाहू शकता 19 जावा विजयी संघ. चला आपण रिपोर्टिंग करा. ज्या टीमने अगदी फर्स्ट राऊंडची फेरी जिंकली आहे त्या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. आपण ड्रॉ खुला करतोय. सेकंड राऊंडच्या मॅचेस कद्या पद्धतीच्या राहतील यासाठी हा प्रकार बॉल इथे मैदानावरती आपण पाहू शकता. बाटर खेळपट्टीवरती मात्र अगदी आशिष तिथे फलंदाजीसाठी दाखल झालेला आहे. 2 धाबाच्या मात्र या चेंडूवरती मिळाल्या जातात. स्कोर बोर्डला मात्र बॅटिंग करणाऱ्या सध्या आपण बघू शकाल पठारपाडा क्रिकेट संघाच्या 21 धाबा या धावफलकावरती. अरे सर या चेंडूवरती एक सिंगल घेतले की डबल? एकच सिंगल जी मात्र इथून मिळाली जाते. 20 धाबा धावफलकाला आपण पाहाल. वीस धाबा धावफलकावरती मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला बॅटर उमेश फलंदाजी करतायत. तिथे आपण पाहू शकाल पुन्हा एकदा याही चेंडूवरती मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली जाईल. रनचेस इथे जर पाहायला गेलं तर भरपूर धीमा दिसतोय. पठारपाडा क्रिकेट संघाच्या 21 धावा या धावफलकावरती बनल्यात. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राजने पुन्हा एकदा अबदस कमबॅक जे मात्र कोळेवाडी संघासाठी नोंदवलेलं आहे. भरपूर चांगल्या पावलांचा रणपाडी. तदनंतर तिथून तो वेग ट्रान्सफर होतो आणि तदनंतर फलंदाजाला थोडीशी हरकतची मदत असताना आपण पाहिली आहे. शॉर्ट ऑफ लेग खेचून मारण्याचा प्रयत्न बॅटर आशिष तिथे फलंदाजी मध्ये आपण जरूर पाहताय. एक सिंगल वेगात घेतल्या दुसरीचा प्रयत्न केला आहे आणि बहुतेक चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मिळतील 2 धाबा येत आहेत. पुन्हा एकदा धावफलकाला पठारपाडा संघाच्या 23 धाबा अशा मात्र इथे बनलेला आपण पाहताय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीमध्ये आपण बघू शकता 23 धाबेवरती पठारपाडा संघ पोहोचतोय. अजून देखील 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि तोपर्यंत ऐकूया डीजे श्यामच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. तेवीस धाबा धावफलकावरती. चला पुन्हा एकदा शेवटचा अनाउन्समेंट आम्ही करतोय. विनंती असेल फर्स्ट राऊंड ज्या टीमने जिंकलाय त्या टीमच्या कॅप्टनला की आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. पहिला सामना जिंकला होता अगदी तेलंगवाडी संघाने. त्याचबरोबर दुसरा सामना जनमानशील ब संघाने जिंकलाय. तिसरा सामना कान्नूर देवा या संघाने जिंकलाय. तदनंतर चौथा सामना उमसाई वांगणी टीमने जिंकलाय. चला चारही टीमचे कॅप्टन्स आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने या. ड्रॉ केला जातोय. सिंगल जी मात्र या चेंडूवरती कन्वर्ट होत असताना स्कोर बोर्डला पठारपाडा संघ आपण पाहू शकतात 25 या धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती केला जातोय. गोलंदाज जयेश मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहताय. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानावरती आपण जरूर बघतोय जिथे गोलंदाजीच्या माध्यमातून कोळेवाडी संघ भरपूर चर्चा करतोय. जडमध्ये केले यॉर्कर होता उखडून काढलंय. समोर अगदी लॉंग ऑफला प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एक सिंगल वेगात घेतली आहे. एक धाव मिळेल. बॅटर आशिष तिथे मैदानामध्ये भरपूर चांगले प्रयत्न करतात परंतु कनेक्शन बॅटवरती अभी तशी होत नाहीयेत. जिथे खरतर फलंदाज हवाई यात्रा चोडण्याचा प्रयत्न करतो तिथे स्पष्टपणे कार्पेटची यात्रा जी मात्र खेळपट्टीवरती होत असताना पाहायला मिळाले. फटक्याच्या माध्यमातून लॉफ केलंय उमेश मैदानावरती ज्याने ठोकलाय लांब लचक लॉंग ऑफ सी मार्गाच्या पलीकडे षटकार.
षटकार महत्वाच्या क्षणाला बॅटर मैदानावरती उमेशच्या बॅटमधून येतोय. स्कोरबोर्डला पठारपाडा क्रिकेट संघ आपण बघू शकाल 32 या धावफलकावरती मात्र इथून आता पोहोचला जातोय. गोलंदाज मैदानावरती आपण पाहू शकाल जयेश गोलंदाजी करतात. चौथ्या षटकामध्ये आक्रमण व्हायला सुरुवात राहिली आहे. याच फटक्यांची अत्यंत गरज आहे मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या पठारपाडा टीमला. या धावफलकावरती अकुडपटाचा बॉल पुन्हा एकदा पूल केलाय. शेडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टेकन दिस कॅच. मैदानामध्ये लॉस लागेल आणखीन एक पठारपाडा संघाला. बॅटर उमेश बाद. चला त्या नवीन बॅट्समन मैदानावरती किरण तिथे दाखल झालेला आपण पाहताय. 32 आबा स्कोर बोर्डला आहेत. मॅच मध्ये गोलंदाज जयेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न शॉट ऑफ लेन समोर अगदी इनसाइड आउटला उडवण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन नाहीये. डॉट बॉल. निर्धाव बॉलचा वापर मैदानामध्ये गोलंदाज जयेश इथे करत असताना आपण बघताय. सध्याच्या घडीला मात्र अगदी डॉट बॉल. 4 विकेट गमावलेत. 32 धावा स्कोर बोर्डला आपण पाहताय. चांगल्या धावा बनवाव्या लागतील करण 11 पठारपाडा संघाला. अकुडपट्ट्याचा बॉल मिसामिंग फटका बसतोय. बॅटचे अगदी एंडिंग फ्लोची टॉपेज घेतली होती. चेंडू बराच काळ हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक नव्हते आणि वॅकंट एरिया मधून एक छोटी सिंगल जी मात्र इथे मिळवली जाते. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपेल. 4 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला आपण पाहताय पठारपाडा संघाच्या 4 विकेट 33. 33 धावा धावफलकावरती आपण जरूर बघताय. समोर ड्रॉई केला जातोय. डायरेक्टली 3 टीमला बाय दिली जाते. एक एकसा सामना जो कोणत्या तरी टीमला खेळावा लागतो तो सामना जरूर आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळेल. 4 षटकाचा खेळ मैदानामध्ये समाप्त झालेला आपण पाहताय. 33 धावा स्कोर बोर्डला बॅटिंग करणाऱ्या अगदी पठारपाडा संघाच्या आहेत. अंतिम षटकामध्ये अधिकच्या धावा आणणं गरजेचं आहे. बॅटर मैदानावरती आपण पाहू शकतात. किरण तिथे फलंदाजी करतोय. नासाकर एंडला आशिष हा बॅटर आपण बघताय आणि समोर ऑन बॉलिंग मार्क वरती गोलंदाज संजय तिथे दाखल झालेला आपण पाहाल. कोळेवाडी संघ मैदानावरती अगदी गोलंदाजी करण्याचा निर्णय जो सध्या तरी भरपूर चोखरीत्या ठराविक दर्शवतोय. पहिला चेंडू इथे मैदानामध्ये आपण पाहू शकतात. धावबाची संधी, रन्स घेण्याचा प्रयत्न केलाय. सॅक्रिफाइस केला जाईल. विकेट. बॅटर किरण बाद. डिझाइन 5वा विकेट या सामन्यामध्ये आपण पाहू शकताय गमावला जातोय. सध्या बॅटिंग करणाऱ्या अगदी सध्याच्या घडीला करण 11 पठारपाडा टीमच्या माध्यमातून आई गावदेवी पिंपलोलीवाडी आयोजित त्याचबरोबर साहिल 11 शरणवाडी आयोजित ही स्पर्धा जी मात्र आपण पाहताय. आजची अंतिम रात्र आहे आणि अंतिम रात्रीमध्ये आपण बघू शकाल पुन्हा एकदा क्रिकेटचा खरं तर 16 जो मात्र भरपूर चांगल्या पद्धतीने जो मात्र उमटलेला आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज संजय गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदानावरती फलंदाजीसाठी तिथे रवी दाखल झालाय. स्ट्रायकर एंडला बॅटर आशिष मैदानामध्ये बॅटिंग करतोय. आशिष मैदानावरती स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतायत. हो सफल झालेत क्रॉस पार्टनर. हवाई यात्रा अगदी पाहतच राहावं लागेल. उडत्या नभात चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सैर करत 6 धावेसाठी षटकार. जरूर षटकार मैदानावरती आपण पाहू शकता. आशिष मैदानावरती वॉट अ नॉक. जबरदस्त परफेक्टली आपण पाहू शकता. हाय बॉल पाठवलाय पुन्हा एकदा सेम टू सेम कॉपी बुक स्टाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
बॅक टू बॅक सरळ दोन षटकार जे मात्र खेळपट्टीवरती फलंदाजाच्या बॅटमधून येतात दाफलकाला आपण पाहू शकते 45 धाबेवरती मात्र इथून करण इलेव्हन पठारपाडा संघ दाफलकावरती पोहोचलेला आहे. शपलोन खेळण्याचा प्रयत्न तिथे देखील आपण बघू शकतायत. रन्स घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण शेवटून नकार जाहीर केला स्वतः फलंदाज आशिष या पाटीलने. 6 चेंडू 16चं योगदान जे मात्र आशिषचा पण या दाफलकावरती बघतोय. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये अभ्यासाच्या धावा ज्या मात्र इथून घेतल्या गेलेल्या आहेत. पठारपाडा टीमच्या बॅटर आशिषने लोबो फुल टॉस पुन्हा एकदा सफल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचं कनेक्शन इथे घडलं नाहीये. डॉट बॉल. 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा खेळपट्टीवरती आपण बघू शकतात भरपूर चांगलं कमबॅक गोलंदाज संजयच्या माध्यमातून इथे दिसतंय. 45 धावा स्कोर बोर्डला मैदानामध्ये आपण पाहू शकता. इथून बॅटर आशिष वाह इथून आई चेंडू फेकून दिलाय फायनल एक सी मार्गाच्या पलीकडे. हवा के संग संग घटा के साथ षटकार. चांगला धाबा ज्या मात्र ते बनवलेला आपण पाहू शकतोय. 52 धाबेचं लक्ष जे मात्र करण इलेव्हन पठारपाडा संघाने सेट केलं अपोजिट कोळीवाडी संघासमोर. चला नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी विजयी संघ आणि त्यांच्या विपक्षात कान्नौर अशा पद्धतीचा. त्यामुळे नक्की जोपर्यंत हा सामना संपेल तोपर्यंत जरूर आपण इथे थोडेसे थांबणार आहोत आणि जशा पद्धतीनं सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया पुन्हा एकदा बदलाव. जोडले जातील आमचे साथी समालोचक अगदी विकेजी शेवाळे सर. थँक्यू. त्याचा आवाज मात्र या सत्रामध्ये ऐकला. यस टार्गेट दिला गेलाय 52 चा टार्गेट कोलेवाडी संघ. बॅटिंग पाहायला मिळाली. चला बॅटर लवकरात लवकर पाठवून द्या. जबरदस्त बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. संजय असेल, जीवन असेल, विलास, उमेश, आशिषच्या मार्फत काय बॅटिंग पाहायला मिळाली. धुवाधार बॅटिंग आज आशिषच्या माध्यमातून पठारपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि टार्गेट दिलेले 52चा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू 52चा पाठलाग करायचा आहे.
जे श्याम मात्र जॉईन झालेले आहेत. जबरदस्त एंटरटेनमेंट करण्याचं काम डीजे श्याम करतोय. जेव्हा मॅच कडे ही धाव या बॉलमध्ये पाऊशाल लाऊड अपील. हाऊ वाज दॅट फिंगर अप केले गेले. ओयूटी विकेटचं पतन पाहायला मिळते. पहिला बॉलवरती पहिली शिकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आशिषच्या माध्यमातून जी बॅटिंग केली त्याच्याच प्रकारे पाऊशाल खरा उतरतोय गोलंदाज आशिष. शून्यावरती लागलाय पहिला धक्का कोलीवाडी टीमला. बॅटर कॉन डीजे नवीन बॅटर श्याम पाहायला मिळतोय. बावनचा पाठलाग करताना मात्र विकेट मात्र गारद झालेली पाहायला मिळते आहे. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं सहर्ष स्वागत आरडी क्रीडा संकुल चांदपच्या या मैदानावरती. आज फायनल नाईट पाहायला मिळतं. फायनलचा थरार आजच्या या रजनीमध्ये पाहायला मिळतोय. आजच्या नाईट मध्ये पुढील बॉल आशिष, बॅटिंगला श्याम. या बॉल मध्ये थोडक्यात बचावले गेले आउटसाइड द पंचाने दोन्हीत फैलवलेत. या सिटीचं वाईट बॉल एक्स्ट्राची धाव. एक हातामध्ये आडवल संघाचं श्री गणेश अकाउंट ओपन झाले. दौसका धाव फलक वन ऑन द बोर्ड. एक गडीमध्ये एक कोलीगाव संघाची पाहायला मिळते. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. ज्या स्पर्धेची उत्कंठा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताने घेतलेली आहे ती स्पर्धा पाहायला मिळते आहे. ऑर्गनाइज बाय साईल 11 शिळंदवाडी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स पिंपळवाडी. जबरदस्त आयोजन ग्रामस्थांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हा स्पर्धा पार पडतीये. कोण बनवला इथे मात्र स्लॉट मध्ये टाकलेला बॉल उडवलाय. उडाया उडण खटवला. या बॉलवरती श्यामच्या बॅट मध्ये बॉल फेकून दिलाय. षटकार साधावा. या बॉलमध्ये षटकार ठोकलाय श्यामच्या बॅट मध्ये. कोलेवाडी ब्रँडेड संघर्षाचा शंकनात फुंकणारा हा फटका पाहायला मिळतोय. षटकार 7 धावांसाठी. एक गडी बाद 7 धाव फलकावधी. 52चा पाठलाग करायचा आहे. आम्ही सुद्धा नक्की चेस करू शकतो. याचं मात्र उत्तर जशास तसं उत्तर दिलंय श्यामच्या बॅट मधनं. या षटकारानं सिद्ध झालेलं पाहायला मिळत आहे. पुढील बॉल राऊंड द विकेट आशिष. बोटा फिरवली अडवा वाटने स्लाइस करायचा व्हेरिएशन. या बॉलवरती पाहायला मिळतं डायरेक्ट हिटची चान्स. हो गई गलती. आता कर दो माफ. गेंद निकल गई सीमा पार. टोटल 50 खोललाय. 5 धावा धाव फलकावधी येतील. एकावर एक फ्री. बाय वन गेट वन. एकावर एक फ्री. बॉल सीमा पार 50 खोललाय या बॉलवरती. एक गडी बाद 12 धावा धाव फलकावधी पाहायला मिळते. एक गडी बाद 12. आता श्यामला नाही थारा पाहायला मिळतोय. यस 1 मिनिट पंच यस बॅटर चेंज असेल. एक धाव कंप्लीट झाली होती लक्षात घ्या. यस एक गडी बाद 12 धावा धाव फलकावरती. अति दक्षता मात्र बारीक बारीक गोष्टींवरती विनायक गोरे सरांचं लक्ष पाहायला मिळत आहे. एक मोठं नाव विनायक गोरे
संपूर्ण ठाणे पालघर रायगड मधलं एक मोठं नाव आजही नक्की ज्या खेळाडूची चर्चा संपूर्ण 3 जिल्ह्यामध्ये राहिली गेली तो विनायक गोरे वन मॅन शो वन मॅन आर्मी वाघ एकला राजा विनायक गोरे ऑन फायर नाव जी स्वप्नात होती ती मात्र पाहू शकाल परंपार कष्टाने मात्र मेहनत घेतलेली ही स्पर्धा संपूर्ण त्याच्या सोबतीनं पाहायला मिळते आहे. एक गडी बाद 12 धावा धाव फलकावरती गोलंदाजी मार्क मध्ये आशिष पाहायला मिळतोय. बॅटिंग मार्क मध्ये पाहायला मिळतो राम. एक गडी बाद 12 राऊंड द विकेट. शॉट ऑन पूल अडवा बाटणे शॉट ऑन पूल बॉलला केलाय गोल हुक शॉट धावा होतील का बुक. शेवटच्या मोमेंटला मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केले गेले. धावसका एक गडी बाद 14 धावा धाव फलकावती 52चा पाठलाग. त्याचा मात्र जशासचे उत्तर टिक फॉर टॅक्स जशासचे उत्तर दिलंय इथे कोलेवाडी टीमच्या या बॅटरना देखील. या बॉल मध्ये पाहू शकाल लाऊड अपील इम्पॅक्ट बाहेर पाहायला मिळतोय असं पंच दर्शवतात पण तो फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र लेग बिफोर साठी नक्कीच पाहू शकाल डीआरएस घेतला गेलाय. इम्पॅक्ट बाहेर डीआरएस गमावला फिल्डिंग करणाऱ्या टीमने. यस पाहू शकाल आज बर्थडे बॉय देखील जॉईन झालेले आहेत. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटचे सर्व बाला भस्मा वाढदिवस आहेत. थोडेसे शांत आहेत परंतु ते थोड्याच वेळामध्ये नक्कीच पाहू शकाल जी विनायक गोरेची फरमाईश आहे ती कंप्लीट करतील. फोर पिचचा बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवलाय बॉलला लॉंग ऑफला क्लिअर करणारा फटका पाहू शकाल. रामच्या बॅट मधला बॉल काम तमाम करणारा फटका चौकार. यस थँक्यू सो मच डीजे. एक गडी बाद 18 धावा धाव फलकावधी कोलेवाडी संघाची पाहायला मिळते. 24 मध्ये बनवायच्या 34 52चा पाठलाग इझी करू शकतोय का याचं मात्र उत्तर दिलं गेलंय. बॅटर राम आणि श्याम राम श्यामची जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये कोलेवाडी संघाकडनं. एक गडी बाद 18 धावा धाव फलकावधी पुढील बॉल संजय स्पेल समात पाहायला मिळतोय. सेकंड स्पेल वाईड अडकचा प्रयास पाहायला मिळतो. बॅटच्या टोला लागलाय रनआउटची चान्स परंतु एक धाव मात्र जॉईन झालेली पाहायला मिळते. जयेश निरगुडा पाहू शकाल भरपूर साऱ्या हालचाली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अगदी संपूर्ण ग्राउंडची चाचपणी केली जाते. कुठे काय कमी आहे का याची दक्षता आमचे जयेश निरगुडा परम मित्र घेतात. इकडे बाद 19 धावा धाव फलकावधी पाहायला मिळतात. चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आज फायनलचा थरार पाहायला मिळतोय या 7व्या रजनीमध्ये. चांगला फटका स्क्वेअर कटचा फटका शोधलाय गॅप लावलाय मॅप बॉल निघून चाललाय बॉन्ड लाईनला क्रॉस करत बॉल सीमा पार रामच्या बॅट मधनं चौकार. बाद 23 धावा धाव फलकावधी काय बॅटिंग पाहायला मिळते. राम श्यामची जोडी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालती आहे. 6 बॉल 16 केल्यात गोळा रामने आपल्या वैयक्तिक संघासाठी. लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट परंतु पंचांनी मात्र दात फेटाळलेली पाहायला मिळते. एक गडी बाद 23 धावा धाव फलकावधी पाहायला मिळतात. आणि जे जे क्वालिफाय झालेले संघ लक्षात घ्या आपण वेळेमध्ये रिपोर्टिंग करायचंय. जे जे संघ सुपर 8 मध्ये पोहोचलेत त्या संघाने नक्की वेळेमध्ये रिपोर्टिंग करायचंय. या बॉल मध्ये पाहू शकाल फिंगर अप केले गेलेत. फिंगर अप ओयूटी विकेटचं पतन पाहायला मिळतोय.
बडी मछली जाल में मोठा मासा गळा लागलेला पाहायला मिळतो. गोल्डन विकेट मॅचची घेतली गेली आहे कारण बॅटर रामला मात्र बाद केलं गेलाय. बरोबर मिडल स्टंप मध्ये सापडलाय फलंदाज राम. 2 गडी बाद 23 डीजे. याच्यासाठी ओळखलं ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट जबरदस्त टेलिकास्ट. 2 गडी बाद 23. नवीन बॅटर जयेश येत आहेत. 2 गडी बाद 23. बाबन्नाचा पाठलाग करायचा आहे. उत्तर चांगलं दिलाय कोलेवाडी संघानं. संजय तयार बॅटिंगला. जयेश 2 गडी बाद 23. पाऊस आली ते मात्र बॅटची लिडिंग आहे. स्टेट बॉल मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल. बॅटर गॉन. लागो पाठचे 2 बॉल वरती 2 विकेट घेतलेले पाहायला मिळतात. ऑन हॅट्रिक नाव संजय असेल आता मात्र ऑन हॅट्रिक वरती पटरवाडा संघाकडनं. तुम्ही धामा मारल्या होत्या परंतु नक्की या ओव्हर मध्ये संजयनं मात्र काय जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पेश केला गेलाय. 5 बॉल हाताले 5 धावा खर्च केल्यात. महत्वपूर्ण 2 विकेट घेतल्या. शेवटचा बॉल शिल्लक असेल. ऑन हॅट्रिक वरती संजय पठारवाडा संघाकडनं. आता मात्र संजय येताना पाहायला मिळतोय. संजय गोलंदाज बॅटर देखील संजयचा बॅटल तो हॅट्रिक वरती आहे. संजय आत्मविश्वास मात्र द्विगुणित झालेला पाहायला मिळतो. कॉन्फिडन्स मात्र हाय झालेला पाहायला मिळतोय. गोलंदाज संजयचा मॅन फ्रॉम पठारवाडा टीम कडनं. तीन गडी बाद 23 धावा फलकावरती. स्टील 1 टू गो. ऑन हॅट्रिक नाव संजय आता मात्र हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय. या संजय बॅटिंगला. संजय देखील पाहायला मिळतात. संजय लॉफ केलाय. उडवलाय बॉलला. लॉफ केलाय. पाऊशेर हॅट्रिक गमावली गेली आहे. बॉल निघून चाललाय सीमा पार. हे काय घडलंय मैदानाच्या हॅट्रिक वरती होता पण तो फिल्डरने केलेली चुकी महागात पडतीये. झेल देखील सोडलाय आणि परिणामी चौकार देखील पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा समाप्तीला 3 गडी बाद 27 कोलेवाडी संघाची. 12 बॉलचा खेळ झालाय. 3 गडी बाद 27. हा झेल पकडायचा होता संजयचा पण तो पहिलाच बॉल फेस करण्याचा फटका चांगला होता पण तो मिस टायमिंग देखील पाहायला मिळाला. तो त्या फिल्डरने काय केलं मिड विकेट रिजन मध्ये हे पाहू शकला पण ऍक्शन रिप्ले तो झेल सोडला परिणामी चौकार देखील पाहायला मिळाला त्या बॉल वरती. चला फिल्डिंग करा टीम पठारवाडा संघ. आपण जरा स्पीड अप घ्यायचंय. चान्स बनली होती. बॉल ने मारले कल्टी. बॉल झाला अल्टी पलटी. बॉल निघून चाललाय. शॉट थर्डमॅनला बीट करत. थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. बॅटमध्ये चौकार. जीवन बॅटिंगला श्याम. लॉफ केलाय. उडवलाय बॉलला.
खेचून मारायचा होता, पाहू शकाल यावेळी मात्र आणखीन एक झेल झालाय धरतीला दान. हे क्या हुआ, हे काय घडलंय? दोन धावा येत आहेत, दोनच्या साडे धाव स्वीकार, 3 गडी बाद 33. तीन गडी बाद 33. 333 ऑन द बोर्ड पाहू शकाल. खराब फिल्डिंग, जे हाफ चान्स आहे त्याला नॉकआउट. तुम्ही स्पर्धा खेळता नॉकआउट, जो जीता वही सिकंदर, हारेगा घर जाएगा. नॉकआउट मध्ये नक्की जे हाफ चान्स आहेत मित्रांनो त्याला फुल मध्ये कन्वर्ट करावं लागतात, कारण आपण नॉकआउट स्पर्धा खेळतोय. फुललींचा बॉल पाहू शकाल, याही बॉल वरती बॉल निघून चाललेला पाहायला मिळतोय. दंदन दंदन करत बॉल चाललाय सीमा पार, थेट बॉलने गाठली पाहू शकाल लांबी. लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप रिझन मध्ये सीमा पार चौकार. जीवन तयार, श्यामसाठी पुढे टाकलेला बॉल, याही बॉल मध्ये स्क्वेअर कटचा फटका पाहू शकाल. दोन फिल्डरला बीट कर बॉल निघून चाललाय. मस्तक पे दस्तक देत आणखी निघालाय कोलेवाडी स्पेशल चौकार. पंचानी दोन्ही हात फैलावलेत. या सिरीज अतिरिक्त धाव, आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स अतिरिक्त पाहायला मिळतात. पाहू शकाल, मी सातत्याने म्हणत असतो पकडा कॅच जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. झेल सुटले जातात, स्कोरर मॅच सुद्धा सुटले जातात. हे क्रिकेटचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. टेकिंग मॅच, टेकिंग कॅच, कॅच पकडा मॅच जिंका. दोन झेल सोडलेत पठारपाडा संघाला, तेच महागात पडतायत. 14 मध्ये 10 बनवायच्यात कोलेवाडी टीमला. पुढे टाकलेला बॉल स्लाइस केलाय अडवा बॅटने, स्ली मिड ऑफ मध्ये फिल्डर येतात. एक धाव येते. क्रिकेट विथ सेन्सिबल, क्रिकेट विथ कॅल्क्युलेटचा वापर मात्र दोन बॅटरच्या माध्यमातून केला जातो, संजय आणि श्याम. 3 गडी बाद 43. 13 मध्ये बनवायच्यात 9. येणारा बॉल तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा पाहायला मिळतोय. 13 बॉल मध्ये बनवायच्यात 9 धावा जिंकण्यासाठी कोलेवाडी संघाला. 52चा पाठलाग. त्यानंतर मात्र पावच्या सुरुवात दमदार केली होती कोलेवाडी संघाच्या बॅटरांना. भले 3 गडी गमावलेत परंतु श्याम मात्र थांबत नाहीये. पण तो आता बॅटिंगला संजय. 13 मध्ये 9 शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. या बॉल मध्ये क्लीन बोल्ड केलाय, संजयची दांडी गोल केली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली दांडी गोल केली आहे, क्लीन बोल्ड. लागलेला आणखीन एक धक्का. आता 12 मध्ये बनवायच्यात 9 धावा. चार टनचा वापर मात्र उमेश पाहायला मिळतोय. 4 गडी बाद 43 चांगल्या स्थितीत पाहायला मिळतो, परंतु ह्या धावा देखील डिफेंड होताना अनेक मॅच मध्ये पाहायला मिळाल्या. या रजनीमध्ये
लोवेस्ट स्कोर मॅचेस हाय व्होल्टेज झाल्यात मित्रांनो. लोवेस्ट स्कोर मॅच हीच तर खरी खासियत आहे लोवेस्ट स्कोर मॅचची. चांगला फटका टॅप केले बॉलला. स्क्वेअरचा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम ड्राईव्ह. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट योग्य रीतीने पाहायला मिळतात. आता बनवायच्या 7-10 चेंडू. 7 धावींची गरज. या बॉलवरती चांगला फटका आहे. पॉइंट मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते कव्हर पॉइंट रिजन मधनं. 1 धाव येते. 1 धावेने धाव फलक पुढे फ्लाय पाहायला मिळतोय. 9 मध्ये बनवायच्या 6 धावा जिंकण्यासाठी कोलेवाडी संघाला. पहिला फ्रेतीला शेवटचा सामना पाहायला मिळतोय. नंतर सेकंड राऊंड हे 3-3 षटकाचे असेल. सर्व संघांनी नोंद घ्या. पुढे टाकलेला बॉल चांगला फटका आहे. डाऊन दी ग्राउंड फटका. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फिल्डर जात आहेत तोपर्यंत 2 कंप्लीट पाहायला मिळतात. 2च्या साईने धावसका पाहायला मिळतात. त्या 48 धावा. 48 धावा 8 मध्ये बनवायच्या 4. अरुण पारदी पाहुशालाच्या रजनीमध्ये फायनल नाईट मध्ये देखील स्कोरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. जबरदस्त हँड रायटिंग अरुण पारदी च्या माध्यमातून केला जातोय. विशेष आभार व्यक्त करतोय अरुण पारदी आपलं सुद्धा. हा बॉल डॉट टाकला गेलाय. 7 मध्ये बनवायच्या 4. 7 चेंडू 4 धावांची गरज जिंकण्यासाठी कोलेवाडी टीमला. आजची रात्र महत्वपूर्ण आहे. आजची रात्र भरपूर इम्पॉर्टंट आहे कारण एकापेक्षा एक खलनायक आजच्या दिवस रजनीमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. क्वालिफाय झालेले संघ देखील पाहायला मिळतात. काही कमी नाहीयेत कोणापेक्षा. चांगला खेळ त्यांचा देखील राहिलाय म्हणून ते क्वालिफाय झालेत. ते मात्र पाहुशा नकार दिलाय. नॉन स्ट्राइक इन बॅटर मात्र उत्साहिक नव्हते परंतु त्यांनीच त्यांचाच कॉल होता. नकार दिलाय. सहा मध्ये बनवायच्या 4. 6 चेंडू 4 होतील का डिफेंड. याच्यासाठी लागलेली ही चुरस पाहायला मिळते. कोलेवाडी बनाम पठारपाडा. 6 मध्ये 4 बनवायच्यात. या बॉलमध्ये टॅप केलेला बॉल चांगला फटका आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. रनआउटची चान्स. बॉल मात्र पाहुशाल कलेक्ट केला नाही विकेट किपरनं. 2 धावा येतील. 2च्या साईड धावसका पाहायला मिळतात. 50-50 ऑन द बोर्ड. कोल्हावडी संघाची धावसका 4 गडी बाद 50 झालेली पाहायला मिळते आहे. आता 5 मध्ये बनवायच्या आहेत. 2 धावा जिंकण्यासाठी कोल्हावडी टीमला. लक्षात घ्या कोणी शेकोटी पेटवली असेल तर ती विजवा कारण अंडर फ्लड लाईट मध्ये नक्की त्याचा भरपूर त्रासदायक होतो. कोणी शेकोटी पेटवली असेल आताच विजवा. अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून ज्या कोणी संघाच्या ज्या टीमच्या माध्यमातून पेटवली असेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. 5 मध्ये 2 फॉलो केले बॅटरला. या बॉलवरती पाहू शकाल पंच वळतात. वाईट बॉल. टीआरएस मात्र गमावलाय त्या फिल्डिंग करणाऱ्या टीमने. 5 मध्ये 1 बनवायचे. पठारवाडा संघ बॅटिंग झाली होती परंतु बॉलिंग थोडीशी महागडी ठरली गेली कारण फिल्डिंग देखील तुम्ही बॅटिंग करता तुम्ही बॉलिंग करता तुम्ही फिल्डिंग देखील चांगलं करा कारण फिल्डिंग देखील इम्पॉर्टंट आहे. या बॉलवरती पाहू शकाल विनिंग पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम कोलेवाडी.
या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच श्याम ठरलाय. चांगली बॅटिंग बॉलिंग देखील केली त्याच्या जोरावरती. चला